नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA भाग 2च्या अभ्यासक्रमात आपण काय डेंजर वारा सुटलाय या नाटकाच्या अनुषंगाने चर्चा करत होतो. याच्यात आपण पहिला जो अंक आपला आहे त्या अंकाविषयी आपण जो आशय आहे त्या आशयावरती आपली चर्चा सुरू होती. तर यामध्ये आपण पाहत होतो की या नाटकाची जी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे दाभाडे यांना कसा त्रास सुरू झालेला आहे. सामान्य असणाऱ्या गृहस्थाच्या घरामध्ये अनोळखी लोक घुसतात आणि त्यांनाच बाहेर काढून त्यांचं सामानही बाहेर काढतात. तर इथे ज्या वेळेला सामान्य माणूस त्यांचा प्रतिकार करू शकत नाही त्यावेळेला पोलीस यंत्रणेचा आधार तो घेतो, म्हणजे घेणं भाग पडतं त्याला. तर असे दाभाडेही पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि इन्स्पेक्टरना तिथे घेऊन येतात. ते इन्स्पेक्टर चाबुकस्वार. दार बंद आहे, ते घुसखोर आत आहेत आणि दाभाड्यांची पत्नी आणि मुलगी बाहेर आहे आणि त्या रडत बसलेल्या आहेत. इन्स्पेक्टर दार उघडण्यासाठी दारावरती बेल वाजवतो. इन्स्पेक्टर म्हणतो, आपण आता पुढे नाटक बघूया. दरवाजा खोल, कात तमाशा लावलाय. काय रे, काय चालवलंय तुम्ही लोकांनी? इथे आलात कसे? सामान कोणी बाहेर काढलंय यांचं? फटाफट उत्तर दे ना तर फोडून काढीन. म्हणून त्यांना दाब देतो आत घुसलेल्या घुसखोरांना. तर ते घुसखोर जे आहे त्यातला पहिला पुरुष येऊन पुढे म्हणतो, बरं झालं तुम्ही आला साहेब, आता तुम्हालाच फोन लावत होतो. इन्स्पेक्टर म्हणतो, अहो यांची कंप्लेंट आहे, तुम्ही बळजबरीनं ताबा घेतलाय त्यांच्या घराचा म्हणून. खरं आहे का हे? काय बदमाश माणूस आहे म्हणून तो इन्स्पेक्टरलाच तो घुसखोर सांगायला लागतो. बायको आणि पोरगीला घेऊन पहाटे दारात येऊन सामानासकट बसलाय आणि घरात घुसायला बघतोय. दाभाडे आणि त्याची बायको म्हणजे, अहो हे सगळं खोटं आहे, ही आमची रूम आहे. तेवढा दुसरा पुरुष आहे तो घुसखोर. साहेब, याच्या साध्या चेहऱ्यावर जाऊ नका, डेंजर माणूस आहे हा. हा म्हणजे कोण? हा कोण आहे? दुसरा माणूस आत येतो, बाहेर येतो. त्याला तो पहिला पुरुष म्हणतो, हा माझा भाऊ आहे सक्का, त्याची पत्नी गरोदर आहे आतमध्ये. आणि मग ती स्त्री पण बाहेर येते. पुरुष दुसरा म्हणतो, तुला त्रास होईल बोललो ना, चल आत. म्हणून त्या स्त्रीला आत घेऊन जातो. दाभाडेची बायको आता गायावाया करायला लागते. साहेब हे खोटं आहे हो, मगाशी ही अशी नव्हती, पोटात काहीतरी घातले तिनं. म्हणजे त्या स्त्रीनं नाटक केलं होतं, म्हणजे नाटकं करत होती. इन्स्पेक्टर दाभाड्यांच्या बायकोला म्हणतो, वहिनी अहो आम्हाला असं पोटबीट नाही चेक करतायत, आम्हाला तशा ऑर्डर्स नाहीत, आम्ही रूम चेक करतो. हे का तुमचं सामान आहे का? कुठं आहे सामान? पुरुष पहिला सांगायला लागतो, सांगतो का साहेब, 2 दिवसापूर्वी इथं आलोय. 5 वर्ष फ्लॅट बंद ठेवला होता. हे असले प्रकार शिवाजी पार्क सारख्या सभ्य माणसांच्या वस्तीत होत असतील असं वाटलं नव्हतं. आम्ही सुशिक्षित आहोत, मी डबल ग्रॅज्युएट आहे, माझा गारमेंटचा व्यवसाय आहे, हा माझा भाऊ अकाउंटंट आहे, असं म्हणून ते आतले घुसखोर इन्स्पेक्टरला आपली ओळख सांगायला लागतात. पण हे सगळं साफ खोटं होतं. दाभाडेची बायको चिडतेच त्याच्यावर, तुझं थोबाड बंद कर नालाय का, म्हणून त्याच्यावर खेकसते. पुरुष पहिला म्हणतो, बघा साहेब, ही नवरा बायको पहाटेपासून नाही त्या शिव्या देत आहेत. दाभाडे पण आता इन्स्पेक्टर म्हणतो, अहो बघा हे माणूस खोटं बोलतोय. खोटं बोलू नको साहेब, इथला कुठलाही माणूस सांगेल की ही रूम माझीच आहे.
माझी दोन्ही मुलं इथेच झाली, थोरला मुलगा शूटिंगला गेलाय, तो असता तर मग काय बिशाद होती. इन्स्पेक्टर म्हणतो, 1 मिनिट थांबा, ही रूम तुमच्या मालकीची असलेला पुरावा काय आहे का तुमच्याकडं? आता पुरावा पाहिजे. साहेब पुराव्याशिवाय बोलत नाही, तो आतला घुसखोरच बोलायला लागतो. आमच्याकडे पण पुरावा आहे, कायदा आम्हालाही समजतो थोडाफार. दाभाडे बायकोला म्हणतात, अगं आपले पेपर कुठं आहेत? कसले पेपर? फ्लॅटचे. फ्लॅट आपल्या मालकीचा असल्याचे. त्याला बायको म्हणते, अहो कुठून येणार पेपर? भास्कर काकांचा आपला तोंडी व्यवहार झाला होता, रूम अजून त्यांच्याच नावावर आहे. म्हणजे काय झालं, मूळ मालक दाभाडे नाही, भास्कर काका हिर्लेकर हे त्याचे मालक आहेत. आणि हे भास्कर काका म्हणजे कोण? दाभाडे म्हणतात, आता मग गेलं सगळं. अगं तेच तर महत्वाचे होते साहेब. त्याचं काय आहे, ह्या इथे मी 27 वर्ष राहतोय, पण त्याआधी हिचे काका राहायचे, म्हणजे दाभाडेंच्या बायकोचे काका भास्कर हिर्लेकर यांचा तो फ्लॅट होता. आणि ते 20 वर्षापूर्वी अमेरिकेला निघून गेले. आणि जाताना ही रूम मग दाभाड्यांच्या पत्नीला त्यांनी म्हणजे मानलेली मुलगी असल्यामुळं तो तोंडीच असा देऊन टाकला, तू राहा इथं म्हणून. इन्स्पेक्टर म्हणतात, मला पेपर्स दाखवा, जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे, त्याचे पेपर्स पाहिजेत. तेच तर सांगतोय ना. दाभाडे म्हणतात, ही रूम त्यांच्या नावावर आहे, हिच्या काकांच्या म्हणजे भास्कर हिर्लेकरांच्या. इन्स्पेक्टर म्हणजे तुमच्या नावावर नाही, मग ऑफिशियल नावावर नाही, मग पुरुष आतले जे घुसखोर आहे त्याच्यातला एक जण येतो, हे घ्या म्हणतो, यांच्याकडे प्रूफ्स आहेत. 5 वर्षापूर्वी त्यांनी रूम विकत घेतले दाखवते, त्यांच्याकडे 5 वर्षापूर्वीच कागद आहेत, त्यांनी विकत घेतले म्हणून. कसं शक्य आहे? इन्स्पेक्टर, तुम्ही बघा, भास्कर हिर्लेकरांकडून 27 लाखाला जागा घेतली. दाभाडीची बायको हे कळतच नाही तिला आता काय बोलायचं. खोट आहे, खोट आहे, फसवतायत लोक, असं ती म्हणत राहते. इम्पॉसिबल आहे साहेब. भास्कर काका टेक्सासला जाऊन 20 वर्ष झालेत. तो आतला घुसखोर पुरुष पहिला म्हणतो, खरंय साहेब, पण ते 5 वर्षापूर्वी भारतात आले होते आणि एका मध्यस्था मार्फत, म्हणजे परांजपे म्हणून आहेत, त्यांच्याशी गाठ घालून त्यांनी हा व्यवहार केलेला आहे. हिर्लेकरांना लगेच परत जायचं होतं, पैसे रोकड हवे होते म्हणून मी दिले. दाभाडे म्हणतात, अहो ही ह्यानं बनवलेली स्टोरी आहे, काका आलेलेच नाहीत साहेब, मी त्यांचा नंबर देतो, तुम्ही बोला, हा माणूस बदमाश आणि लुच्चा आहे, दाभाडे इन्स्पेक्टरला सांगायला लागतं. तेवढ्यात ते दुसरा पुरुष येतो आणि दाभाडेच्या अंगावरच जातो. ए लुच्चा कुणाला म्हणतोस रे, एक कानपटात देईन. दाभाडेची बायको म्हणते, ए दे दे ना, तुझा बाप आला पाहिजे. इन्स्पेक्टर, बाई पॅनिक होऊ नका, प्रश्न कायद्याचा आहे, यांचे पेपर्स ऑथेंटिक आहेत, म्हणजे जे घुसखोर होते त्याच्यात त्यांनी जे कागदपत्र दाखवले फ्लॅटचे ते इन्स्पेक्टरला खरे वाटायला लागतात. दाभाडे यांच्याकडे पेपर्सच नाही आहेत. साहेब असं करू नका हो, दाभाडे म्हणतात, या जागेत आम्ही राहतो, गेल्या वर्षीच इथं कलर पण आम्ही काढला, घराला रंग दिलेला आहे. प्रूफ्स आहेत का? पुरावे. इन्स्पेक्टर पुराव्याशिवाय दुसरं काही मागतच नाही. आणतो, 27 वर्ष राहतोय, दर महिन्याच्या 2 तारखेला इथं भाडं, मेंटेनन्स, सर्व्हिस चार्जेस नेमानं भरतोय, त्याच्या रिसिट आहेत. बायकोला म्हणतो, त्या पावत्या कुठं आहेत ग मेंटेनन्सच्या? कुठं म्हणजे टेबलाच्या ड्रॉवरमध्ये असतात. दाभाडे चिंगीला ड्रॉवर उघडून ते आणायला सांगतात. पप्पा ते टेबल आत आहे, ड्रॉवर आतल्या बाजूला गेलाय. त्यांनी पण टेबल फिरवून लावला होता, उघडता येत नाही. नाही का, कसा नाही येणार, मूर्ख, काढ ते सामान. आणि मग तो ड्रॉवर बघायला लागतात तर तो लॉक होता. मग किल्ली कुठं आहे त्याची?
माझ्याकडे असते का? मग काय माझ्याकडे म्हणून त्यांच्यातच नवरा बायको आणि ती चिंगी एकमेकावरती राग काढत राहतात. इन्स्पेक्टर बाहेर येत म्हणतो, काय सापडतात का तुमची रिसिप्ट? दाबा साहेब, ह्या लोकांनी सामान असं टाकले ना, सगळ्या महत्वाच्या गोष्टी आत अडकल्यात. इन्स्पेक्टरचा राग म्हणजे त्याला राग येतो जास्त. मी तुम्हाला भला माणूस समजत होतो, तुमचा गरीब चेहरा बघून मती झालो, पण तुमच्यातच काहीतरी पाणी मुरतंय असं आता वाटायला लागलंय. दाभाडे म्हणतात, भलतंच काय बोलताय साहेब, आम्ही साधी माणसं आहोत. सेफ इंडियात मी डिओ आहे, बघा कार्ड, पॅन कार्ड आहे, बँकेचे ATM कार्ड आहे, रेशन कार्ड दाखवाल का? दाखवीन, पण ते कॅन्सल झाले, आम्ही वापरत नाही. मग पासपोर्ट, पासपोर्ट कुठला? देश सोडून गेलो नाही आम्ही कधी. मग ड्रायव्हिंग लायसन नाही. म्हणजे एकही पुरावा तुमच्याकडे जागेच्या मालकीचा नाही. म्हणजे असा एखादा पुरावा दाखवा की हे घर तुमचं आहे. ड्रायव्हिंग लायसन असेल त्याच्यावरचा पत्ता त्या घराचा असतोय किंवा रेशन कार्डवरती, पण दाभाडे काही देऊ शकत नाहीत पुरावा. त्यामुळे इन्स्पेक्टरचं आता मत दाभाड्यांच्या बद्दल बदलत जातं. एकही पुरावा नाही तुमच्यावर. देईन साहेब, हो, हे सामान आत नेले की सगळे पुरावे देईन. इन्स्पेक्टर म्हणतो, नथिंग डुईंग. तुम्ही यांची जागा बळकवायला बघता असा आरोप असताना मी तुम्हाला सामान आत न्यायची परमिशन देऊ शकत नाही. तुम्ही त्या घुसखोरांनी दाभाड्यांचं सामानच बाहेर काढलं, त्यामुळे आता ते सामान आत गेलं पाहिजे. दाभाडे हादरतात. चिंगी, त्यांची पत्नी रडायला लागतात. दाभाडे मग शेजाऱ्यांना विचारा म्हणतात. ते चापळकर, गुप्ते, पुसाळकर, तुम्ही तरी सांगा. इन्स्पेक्टर सर्वांना म्हणतात, हे बघा, मला तुमच्याकडून स्पष्ट आणि खरं मत आहे. या गृहस्थाने मला जागा त्याची असल्याचा एक पुरावा दिलाय. एक पुरावा पण दिला नाही. म्हणजे दाभाडेंनी रूम मध्ये जे आहेत त्यांच्याकडे प्रूफ आहेत, म्हणजे जे आत घरात आहेत त्यांच्याकडं पुरावे मिळतात. मग मला सांगा, तुम्ही यांना ओळखता, ही जागा यांचे? सगळे गप्प बसतात, भेदरतात. घाबरू नका. तेवढ्यात देशपांडे पुढे येतात. कोण भडभुंजे घुसले दाभाडेच्या रूम मध्ये, बाहेर खेचत त्यांना. इन्स्पेक्टर म्हणतो, तुम्ही कोण? बाजी प्रभाकर देशपांडे, टेंटस असोसिएशनचा सेक्रेटरी आहे मी. साहेब, ही काहीतरी चालबाजी दिसते, ही रूम दाभाडेंचीच आहे. वहिनी रडू नका हो, म्हणून देशपांडे दाभाड्यांना सावरायचा प्रयत्न करतो. आता तूच एक ग्रस्त आहे की दाभाड्यांसाठी मदतीला पुढे आलेला आहे. इन्स्पेक्टर आता देशपांड्यांनाच विचारायला, तुम्ही कशावरून सांगता ही रूम दाभाड्यांची आहे? अहो, सोसायटीचं रजिस्टर आणून दाखवू साहेब, आपला मराठी माणूस आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, अहो, मराठीपणाचं राहू द्या हो, आतले लोक पण मराठीतच बोलतात, पण हे कोणी एक चक्कार काढत नसताना तुम्हीच काय एवढे शिरा लात आणून बोलताय? म्हणजे चाफळकर, गुप्ते, कुसाळकर ही मंडळी काहीच बोलत नाहीत आणि तुम्ही एकटेच का गाळ्यात आणायला आलाय? तुमचं काही ठरलेलं नाही ना. देशपांडे अहो, उगाच काय भलतसलचा आरोप करू नका. ह्यांची मुलं आमच्या घरात वाढलीत, मी ह्यांच्या मागे उभा राहीन. तुम्ही यात वेळीच हस्तक्षेप करा, नाही तर मी गृहमंत्र्यांकडे जाईन. आता देशपांडे म्हणजे मंत्र्यापर्यंतची भाषा करा, गृहमंत्र्यापर्यंत जाईन. इन्स्पेक्टर आवाज खाली करा. अहो, गृहमंत्र्याची भीती कोणाला दाखवताय? तेवढ्यात फोन वाजतो, मोबाईल इन्स्पेक्टरचा, आणि येस सर बोलत राहतो. मग इन्स्पेक्टरच्या आवाजात मारदवता येते, दाभाडे इकडे या. देशपांड्यांना पण म्हणतो, तुम्ही तिथेच थांबा. हे बघा, प्रॉब्लेम आहे कॉम्प्लिकेटेड. तुमचा आता प्रॉब्लेम हा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. तुमच्या बाजूने एकही साक्ष नाही की पुरावा. पण देशपांडे आहेत की ते एकटेच आहेत, तेवढा पुरेसा नाही. तुमच्याकडे रेंट रिसिप्ट नाहीत. दाभाडे म्हणतो, साहेब थांबा, आत्ता देतो. रेंट रिसिप्ट म्हणजे भाड्याचं पावत्या.
टेबल वळवण्याचा प्रयत्न करतो. टेबल वळवण्याच्या प्रयत्नात काहीतरी अंगावर कोसळतं. इन्स्पेक्टर शांतपणे हाताची घडी घालून तर घुसखोर मिस्किलपणाने बघत राहतात. दाभाडेंची धडपड चालली. कुठून तरी त्यांना एखादा तरी पुरावा ते घर आपलं असल्याचं देण्यासाठी. पण भरभर ते चापसतात. त्यांच्या हाताला रिसीट लागतात. आनंदाने ते घेऊन येतात. पण दर महिन्याचा 2 तारखेला रूम भाडं दिलेलं आहे बघा म्हणून त्या हे करतात. पण इन्स्पेक्टर निरखून पाहतो. सगळे टेन्समध्ये येतात. इन्स्पेक्टर ओके हवालदार म्हणतो घ्या रे एक एक सामानात नीट उचला. म्हणजे त्या रेंट रिसिप्टनी दाभाडे आता वाचतात. म्हणजे इन्स्पेक्टरला म्हणजे त्याच्यावरनं खात्री पटली की हे घर दाभाड्यांचं पण आहे. आता एक घर आणि 2 ते त्याचे मालक झाल्यासारखी परिस्थिती झाली. त्या आतल्या घुसखोरांच्याकडं पण म्हणजे ते आतल्या ज्या व्यक्ती आहेत त्या पण म्हणतात हे घर आमचं आहे, आम्ही 5 वर्षापूर्वी घेतले विकत. आणि दाभाड्यांच्याकडे रिसिट्स आहेत. देशपांडे म्हणतो साहेब शेवटी सत्याचाच विजय होतो. इन्स्पेक्टर तुम्ही चला आता हो आपल्या घरी. म्हणजे पांगवतात सगळ्यांना. देशपांडे गृहमंत्र्याचं नाव घेता आला की नाही वटणीवरून. आफ्टर ऑल मराठी माणूस टिकला पाहिजे. उद्या मुख्यमंत्र्याकडे जावं लागलं तरी बेहतर. आपला डायरेक्ट जॅक आहे. माझ्या मित्राच्या भावाचं साडू त्याचा पी आहे. दाभाडे म्हणतात देशपांडे उपकार विसरणार नाही. म्हणजे ही सगळी मंडळी सोसायटीतली त्या होती. पण दाभाड्यांच्या मागं उभा राहिला ती देशपांडे. देशपांडे म्हणतात अहो दाभाडे शेजार धर्म आहे. अर्ध्या झोपेत न उठून येईन आणि निघून जातो. इन्स्पेक्टर घुसखोरांना हे चला आत एकदम आत. नाटकं नको. ती मग त्यांच्याबरोबर असले ती महिला पण जाते. ती मग लगबगीनं आता ती जाते बघा. म्हणजे ती अशी सरळ आकडून वगैरे न चालता सरळ जाताना दिसते. तर हे खोटच होतं. तुम्ही आमच्यावर अन्याय करता साहेब म्हणून त्यातला एक जण इन्स्पेक्टरला बोलतो आम्ही सरळ माणसं आहे. अन्याय बिन्याय काय नाही ते जे काय ते कोर्टात सांगा. इन्स्पेक्टर त्याला समजून सांगा लागतो. इथे आवाज कराल तर मुस्काट फोडीन. दाभाडे आता इन्स्पेक्टर त्यांची विभागणी करतो त्या एका घराची. दाभाडे बाहेरची रूम तुमची, इथे तुम्ही राहायचं आणि तुमचं सामान. बघा दाभाडेच्या त्या मोठ्या फ्लॅटमध्ये आता ही 2 कुटुंब झाली. आणि आतली रूम ती वा म्हणजे तुम्हाला सगळंच पाहिजे काय. एक तर रूम नावावर नाही, राहत असल्याचा पुरावा नाही. उपकार समजा आतली रूम त्यांना दिले. दोघांनी सेपरेट राहायचं, भांडायचं नाही. काय त्रासबाईस दिला तर इमिजिएट फोन करायचा. बघतोच मग एकेकाला असं म्हणून इन्स्पेक्टर हवालदार निघून जातात. दाभाडे आपल्या बायको मुलीसह हात बलवून उभं राहतात. आणि मग ते आतमध्ये घरात घुसायचा म्हणजे आता आपल्याच घरात परक्यासारखं त्यांना एका खोलीमध्ये राहावं लागतं. आतली रूम त्या लोकांच्याकडं असते. बायको दाभाडेची त्यांना म्हणते अहो हू करू नका, जा धावत जाऊन त्यांना हाकलून काढा. इन्स्पेक्टरांचा ते म्हणजे सगळे असे कोणी आता मदतीला नाही तर आपणच त्यांना हाकलून काढलं पाहिजे. माझा बंटी असता तर काय बिशाद होते आत घुसायची. बंटी माझ्या बंटी धावत ये रे घात केला नी असं म्हणून ती रडत राहते. मग तिथे कोरस सुरू होतो. सावल्या हरवलेली माणसं हातात होतात पोरकी या बेरकी शहरात. घुमतो दिनरात आवाज घुसमटीचा. भोसकला जातो चाकू वाहत नाही रक्त, फक्त आवाज कवटीचा. अशी एक कविता येते की ज्याच्यात मध्यमवर्गीय जी सामान्य माणसाची जी घुसमट आहे ती किती म्हणजे तो किती त्याचा आवाज दाबला जातो ते इथे समोर येतं. दाभाडे
प्रेक्षकांच्या समोर उभे आहेत रंगमंचावर आणि समुद्राच्या लाटांचा पाठीमागून आवाज, असं ते दृश्य उभं राहतं. दाभाडे सगळ्या आपलं स्वगत बोलल्यासारखे बोलू लागतात. ह्या शहरात पहिल्यांदा आलो, एकटा एकटा होऊन जीव कातरत फिरलो, थकून बागून तुझ्या समोर बसलो, तेव्हा किती मायेनं साथ घातली होती समुद्रा. समुद्राकडे ते आपल्या रूम मध्ये असल्यावरती समुद्राकडे बघत राहायचे, बसायचे. तर त्या समुद्रालाच ते म्हणतात, मी पहिल्यांदा आलो त्याला तूच मला साथ घातलीस मायेनं. वाटलं होतं इथे निभाव लागणार नाही किड्यामुंग्यांच्या गर्दीत. इथं खूप अशी किड्यामुंग्या माणसांची गर्दी आहे, त्यात आपला काय टिकावं लागणार. नाथ काकांनी घराबाहेर काढलं, आपल्यानी नाकारलं, मग जे आपले नाहीतच ते का नाही ठोकरणार. तुझ्या कुशीत येऊन बसलो. नाथ काका म्हणजे त्यांचे चुलते, ते इंदूरला असणारे, पण आता ते तिथून इकडं आले होते. तुझ्या कुशीत येऊन बसलो, रडलो रडलो धाय मोकलून आणि कोरडा होत बघत राहिलो तुझ्याकडं. तुझं विराट रूप बघता बघता वाटू लागलं दगड धोंडे कातळ बाळू वनस्पती कासव सर्प मासे लहान मोठे शार्क अनंत कोटी थेंब तुझ्या पोटात विसरून सामावले जात असतील तर मी का नाही सामावून जाणाऱ्या शहरात. धीरानं उभा राहिलो, नव्हतं ठाऊक की मला इथेच घर मिळेल. त्या घरावरती मी आतड्यांची माया केली. न्हाऊ माकू घातलं, पोराला वाढवावं तसं सजवलं, ते माझ्या धमन्या धमन्यामधून पसरलं. शरीराच्या कानाकानात मुरलं, ते कसं ओरबाडून काढू. माझ्या असण्याचे 2 भाग कसे करू. 2 वेळचं अन्न, भरवशाची नोकरी, हक्काचा निवारा आणि रात्रीची शांत झोप, एवढंच हवं होतं मला. म्हणजे एक सामान्य माणूस जो आहे त्याची जगण्याची कल्पना काय, ती इथे दाभाड्यांच्या ह्या बोलण्यामध्ये येताना दिसतात. बघा, माफक अपेक्षा आहेत. 2 वेळचं अन्न, भरोशाची नोकरी, हक्काचा निवारा आणि रात्रीची शांत झोप, एवढंच हवं होतं मला. खूप सुरक्षित वाटत होतं. तो ऐकतोस ना रे समुद्रा, मग सांग सर्वांची लाईफ सिक्युअर करता करता मीच कसा इनसिक्युअर झालो. असं म्हणून ते उभे राहतात आणि पाठीमागं पडदा, म्हणजे समुद्राचा आवाजाच्या पार्श्वभूमीवरती पडदा पडतो आणि इथे पहिला अंक जो आहे त्याची समाप्ती होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की या पहिल्या अंकामध्ये एक निवेदक येतो, एक इव्हेंट चालू असतो आणि त्यातनं सुरुवात होते. बिल्डर आणि मुंबईसारखं महानगर, त्यामध्ये जी सामान्य लोक आहेत, उच्चभ्रू किंवा चांगल्या वस्तीत राहणारी, त्यांच्या घरांवरती कसा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर ही जी घुसखोरी आहे, ती घुसखोरी आणि त्यात अडकलेले आपले जी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे, सत्यविजय दाभाडे, या कसे अडकत जातात, हेचं दिग्दर्शन नाटककारांनी फार छानपणे केलेलं आहे. अपेक्षा करतो की पहिल्या अंकाचा आशय, त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यातले घटनाप्रसंग तुमच्या लक्षात आले असतील. संवादातून येणारी वेगवेगळी भाषा, म्हणजे प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रांतातून मुंबईसारख्या महानगरात लोक येतात आणि मग त्यांची जी भाषा आहे ती, या सगळ्याचा एक अनुभव आपण या आशयाच्या अनुषंगानं घेतलेला आहे. तो तुम्हाला समजला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच आपण थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.